बातमी आता नाशिकमधून आहे। खासदार राजाभाऊ वाजे यांनी तपोवनमध्ये जाऊन पाहणी केलेली आहे। तर तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे। राजाभाऊ वाजे यांनी तपोवनातील झाडांची पाहणी केली आहे। नाशिककरांच्या भावनेचा आदर करून शासनाने निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील वाजे यांच्याकडून करण्यात आली आहे। अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार असंही राजाभाऊ वाजे यांनी म्हटलंय। संपूर्ण सर्व झाडांना मार्किंग केलेली आहे आणि जी खून केलेली आहे ती खून मला वाटतं की जे तोडायचं असतं त्याच्यावर जशी खून असते तशी खून सर्वत्र झाडांवर दिसून आलेली आहे। पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य नाशिककर यासाठी रस्त्यावर उतरत आहेत किंवा ही बचाव मोहीम चालू केलेली आहे आणि मला असं वाटतं की शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पंतप्रधान महोदयांना याबाबत पत्र दिलेलं आहे आणि आता अधिवेशन 19 तारखेपर्यंत आहे। त्याच्यात मला काय उपस्थित करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतोय। तर तपोवनातील वृक्षतोड करण्याचा काहींचा मानस आहे असं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। साधुग्रामसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची आमची भूमिका असल्याचंही चव्हाणांनी स्पष्ट केलंय। खरं तर तपोवन येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये तपोवन वनातली काही वृक्षतोड त्या ठिकाणी काही लोकांकडनं करण्याचा मानस त्या ठिकाणी आहे। पर्यायी जागा उपलब्ध असताना तपोवनातच करू नये अशी आमची भूमिका आहे आणि आमची भूमिका हेच आहे की त्या ठिकाणची वृक्षतोड न करता त्या ठिकाणी पर्यायी जागा जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी साधू संतांची व्यवस्था करण्यात यावी। तर तपोवनातील नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींकडून वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरू आहे। दिग्दर्शक दत्ता पाटील यांनी तपोवनावरील कविता सादर केली आहे, तर अभिनेत्री अनिता दातेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे। जे जे स्वबळावर ठाम उभं, जे जे स्वबळावर ठाम उभं, ते ते कापलं जाणार। ज्यांची ज्यांची मुळं खोलवर, ते ते कापलं जाणार। जे जे स्थिर चित्त, जे केवळ देत राहतं, ते ते कापलंच जाणार। जे जे स्वतंत्र, ते ते कापलं जाणार। ज्यांच्या मुळांना नसते अभिलाषा आकाश हेपलण्याची आणि ज्यांच्या फांद्यांना नसतो लोभ मुळांनी व्यापलेल्या काही गुंठे भूखंडाचा, ते ते कापलंच जाणार। जे जे नैसर्गिक मूल्यांवर ठाम, ते ते कापलं जाणार। अनिता, तुम्ही काल तपोवन परिसरामध्ये गेलात, त्या ठिकाणी सगळी पाहणी केली। एकूणच या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? माझं इतकंच मत आहे की तिथली झाडं राखली जावी। प्रशासन कुठेतरी चुकतंय किंवा अशा पद्धतीनं कुंभमेळ्याचं नियोजन करताना झाडांची कत्तल करून लोकभावनेचा जनभावनेचा देखील अनादर केला जातोय किंवा होण्याची शक्यता आहे असंही वाटतंय? मला असं वाटतं की माझी खात्री आहे प्रशासनावरती आणि मला वाटतं की ते याच्यावरती सगळ्यावरती विचार करतील। म्हणजे काय करता येईल याचा योग्य विचार व्हावा आणि प्रशासन तो करेल असं मी नागरिक म्हणून विश्वास ठेवते आणि जर समजा तसं नाही झालं तर आमची फसवणूक असेल। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।